आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी अनुला घेते आणि इथून लांब निघून जाते, म्हणजे तुम्हा दोघांच्या जीवाला शांतता लाभेल। रागिणी, प्रत्येक वेळेला असा टोकाचा विचार करायची काय गरज आहे का? हां, आता तू तरी समजाव ना तिला। काय सांगायचं आणि काय चुकीचं बोलते ती? तुझ्या मातोश्री आहेत ना वहिनी साहेब, त्या आम्हाला या घरामध्ये अप्रेपणाची भावना निर्माण करतात। खरंच तिच्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला ना, म्हणून दादा आम्हाला इथे घेऊन आला राहायला। कुणाला आवडलं असतं ते, पण भावाने त्याच्या घरी आणलं, आम्ही राहिलो। पण म्हणजे खरं तर मी इथे आले, माझं घर, माझ्या दादाचं घर, म्हणून इथे आले। आत्या, तू तरी बोलू नकोस। तुला माहिती आहे आईचा स्वभाव कसा आहे ते। आई कोणाच्या मनाला कधीच दुखावणार नाही आणि उगाच असतं कधीच कोणाला ओरडणार नाही। म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? या सगळ्या प्रकरणात आमची चूक आहे? ज्या मुलीसमोर त्यांनी माझा अपमान केला त्या मुलीची लायकी सुद्धा नाहीये माझ्या समोर उभी राहायची। रागिणी, स्वतःच्या मनाला वाटतात तसे तर्क नको ना काढूस। त्या मुलीची काय चूक आहे? हां, आपल्याकडे मदतीच्या अपेक्षेने आली होती ती, बाबांना वाचवलं होतं तिने। तू खरं तर तिला थँक्स म्हणायला हवं होतं, ते राहिलं बाजूलाच। नको ते आरोप करत बसलीस तिच्यावर, ते आईला कसं चालेल? मी काय म्हणतो, हा विषय इथेच थांबूया ना, सोडून देऊया ना प्लीज। आत्या, सांग ना तिला शांत राहायला। तू माझ्या आईला का मध्ये खेचतोयस? तू तुझ्या आईबद्दल बोल ना। बाहेरच्या लोकांचा पोळका तुझ्या आईला आहे। इनफॅक्ट भिकारड्यांना डोक्यात नाचवणं हे तुझ्या आईचे शौक आहे, कळलं? आज तिच्या समोर माझा अपमान केलात, माझ्या अनुला हर्ट करून त्या मुलीला ऍडमिशन दिलं। आता माहिती नाही पुढे अजून काय काय करणार आहे तुझी आई। आधीच त्या थोरल्या नातीचे गोडवे गायले जात होते, ते पुरे नव्हते। अजून एक ऍडिशनल गोष्ट, रागिणी, आत्ताच मी प्रिन्सिपलना फैलावर घेऊन आले। दुसरा नंबर तुझा आहे वाटतं। मी कुणासाठी काय करायचं ते ठरवायला मी समर्थ आहे, त्याची काळजी तू करू नकोस। त्या गरीब मुलीशी कशा वागलात तुम्ही? तिची माफी मागणं तर सोडूनच दे, तिच्याशी नीट बोलता येत नाही का तुला? नाही वहिनी, तसं नाहीये। काय झालं, परक्या माणसांसमोर तू तिला सुनावलंस, त्यामुळे जरासं वाईट वाटलं तिला, बाकी काही नाही। हो ना रागिणी? सॉरी आई। ऍक्च्युली तुम्ही त्या भिकारड्या मुलीसमोर मला इतकं काही बोललात ना, ती गोष्ट माझ्या मनाला लागली आहे। भिकारडी? ज्या श्रीमंतीच्या बळावर तू तिला भिकारडी म्हणतेस, ती श्रीमंती तुला राजनशी लग्न केल्यानंतर मिळाली, हे विसरलीस का? त्या आधीचं आयुष्य आठव। माणूस कितीही मोठा झाला ना तरी त्याने त्याचे पाय जमिनीवरच ठेवावे। आता तुझं हे असं वागणं राजनला कितीही खटकलं तरी तो तक्रार करत नाही, कारण तसे संस्कार आहेत माझ्या मुलावर। आणि मी माझ्या थोरल्या नातीचे गोडवे गाणार, कारण माझी खात्री आहे तिच्यावरही हेच संस्कार झाले असणार। कमळीला भेटल्यापासून तर मला पक्की खात्री वाटतेय की माझी थोरली नात या घरी लवकरच येणार। राजन, माझ्या नातीला सासूबाईंसारखा बरोबर असा इथे तीळ आहे ना? हो आई।
कमळे आता सौंद भारी होणार बघ. कशावर ना ग? अगं एवढ्या अडचणी आल्या, खरं सगळं पार करून आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालंच की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आजीसने आपण इथंच पहिल्यांदा मंदिरात भेटलो होतो की. अगं होय की ग. आणि योगायोग बघ की, त्याच आपल्या कॉलेजच्या मालकीनबाई निघाल्या आणि त्यांनीच आपली ऍडमिशन करून दिली. पण कमळे काय पण म्हण, कसल्या रुबाबात आल्या होत्या ग, एकदम लेडी सिंगम. टा 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 टा. कमळे तुला सांगतो, ते एकट्या आपल्या संकट असले की नाही, त्या समद्या येड्यासने आपण एकदम पाणी पाजू बघ. शानी आहेस की. अगं त्यांनी आपली एकदा काय मदत केली, आपण काय सारखा सारखा त्रास द्यायचा होय? निंगे आता मन लावून फक्त अभ्यास करायचा आणि बाकी कसलंच टेन्शन घ्यायचं नाही काय. बरोबर आहे तुझं. देवी आई, तुझ्याच कृपेनं आम्ही मुंबईत आलो. माझं सपन आता पुरं होणार असं दिसायला लागलंय. खरं गावाकडं आई या नाबसने माझी लय आठवण येत असणार. आई तर सारखी मी परत येऊन दे म्हणून तुझ्याकडं प्रार्थनाच करत असेल. देवी आई, तेवढी एक गोष्ट सोडून तिच्या सगळ्या इच्छा पुरा कर बघ. आणि अजून एक, त्या दिवशी अन्नपूर्णा आजी आपल्या नातीसाठी प्रार्थना करत होत्या, त्यांची बी इच्छा पुरी कर. कमळे, ते ना बोर्डिंग स्कूल हॉस्टेल असल्या ठिकाणी जेवण नीट नसतंय असं म्हणतात. बरं आपल्या हॉस्टेलला जेवण चांगलं असेल नाही? अगं असायलाच पाहिजे. अन्नपूर्णा आजींचं टेरर बघितलंस की नाही, कोणाची बिशाद आहे का काय गडबड करायची. होय की ग, कवा एकदा जाऊन जेवतोय आणि झोपतोय असं झालंय बघ. कालपासून नुसता पिट्टा पडलाय की. खरंय ग. होय की. बरा बरा पावलं टाक, ह्या गल्लीतनं निघूया लवकर. ए गप घुमन वाट सोड, नाहीतर काय. ए माकडा, आम्ही कोल्हापूरच्या मर्दानी आहे. तुझ्यासारख्या भिकाडाला घाबरलो वाटलो काय? ए कबड्डी चॅम्पियन आहे आम्ही. अशी एक फाईट देईन की नाही गुचित गारच होशील. हो खेळ ना, चला खेळ कबड्डी. ये 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 तुझ्या तर कमळे पळ. ए सोड, ए सोड की. बोल आता काय करशील. कशाला मारलं? हा